तुमचा मुका घेतला तर कविराज अशी मर्यादा सोडून बोललात ना तर क्षमा करा, गैरसमज होतोय आपला. अहो मला असं म्हणायचं होतं, तुमचा तो मुका नोकर बद्री प्रसाद मदतीला घेतो आणि घेऊन येतो मुरलीधराला. उमा तुझा मुरलीधर आला, मूर्ती आली, ग्रंथ आला. आता थांबायचं कशासाठी आणि कुणासाठी? आजपासून तूच माझी गुरु हो. हे लोक इथून गेले ना की आपण लगेच रियाजाला सुरुवात करूया. आज आत्ता या क्षणी. अजाण बालका, मी इथं राहण्यासाठी आलो नसलो तरी लगेच परत जाण्यासाठी आलो नाही. ही मूर्ती मी उमाला दिली, ती गुरुदक्षिणा म्हणून. उमा, आजपासून तू माझी गुरु आणि मी तुझा छोटासा शिष्य. ही श्यामल संध्या वेला, या संधी प्रकाशात आपण मुलतानीनं शुभारंभ करू. उमा तू सांग आणि मी गातो. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. कविराज, या शिवाय काही येतं का? अजाण बालके, आरंभी डोळ्यात न मावणारा विशाल वटवृक्ष आरंभी चिमटीत मावे एवढाच असतो. आज तुम्हाला हसतेस गालातल्या गालात, पण येत्या विजयादशमीला बघ. म्हणजे कविराज, तुम्ही उमाजवळ गायन विद्या शिकणार? गायन विद्या नव्हे, गायन कला. हो तेच ते नव्हे. अजाण बालका, विद्या वेगळी, कला वेगळी. विद्या ही बाहेरून आपल्यात शिरते, तर कला ही आतून बाहेर पडते. विद्येसाठी केवळ मस्तक पुरे, पण कलेसाठी मस्तक आणि हृदय दोन्ही हवी. विद्या जगाचं कोड सोडवते, पण कला जगाचं कोड घडवते. विद्या अशी देता येते सुपारी सारखी, पण कला उचलावी लागते तपकिरी सारखी. आणि या संगीताच्या क्षेत्रात जर उपमा द्यायची झाली तर विद्या ही तालासारखी आहे. ती शिकता येते, शिकवता येते, पण कला ही लई सारखी आहे. ती अंगात असावी लागते, जन्माला येताना तिथून आणावी लागते. आज दुपारभर खासाहेबांना मी हेच सांगत होतो, त्यांना कळत नव्हतं तरीही. आणि रागमालेविषयी आमचा सुखसंवाद चालला होता. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की उस्ताद, एखादी रागमालिका म्हणजे फुलांची नुसती ओंजळ नव्हे, नीट गुंफलेला हार आहे तो. म्हणजे तुम्ही आज रागमालेबद्दल बोललात? हो. आणि त्यांना शेवटी सांगितलं की उस्ताद, माझं डोकं चालतं तसा माझा गळा चालत नाही हो. माझ्याजवळ संगीत विद्या आहे, पण संगीत कला नाही. तेवढी तुम्ही मला मिळवून द्या, म्हणजे म्हणाल त्या प्राण्याच्या कातड्याचे जोडे करून घालतो तुमच्या पायात. म्हणजे कविराज, याचा अर्थ असा की तुमच्याजवळ अंगरखा आहे, पण तो घालायला शरीर मात्र नाही. जाण बालिके, कसली बेसूर उपमा दिलीस. सुरेल बापाची मुलगी असूनही. अगं मला असं म्हणायचं होतं की हा शास्त्राचा एक हात तयार आहे माझा, कलेचा हात तुम्ही मला मिळवून द्या, म्हणजे दोन्ही मिळून माझा नमस्कार रुजू होईल त्या चातुर्य कलाकामिनी वाग्विलासिनीच्या चरणी. पण कविराज, आपण रागमालेबद्दल तिथे काय बोललात? काय म्हणालात तिथे? ते शब्दात सांगू की स्वरात? दोन्हीचा लाभ एकाच वेळी होईल तर दुग्ध शर्करा योग होईल नाही? असं का? मग दुग्धाचं सेवन आज करा, शर्करा मिळाली तर पुढल्या वर्षी पाहू. विकल मुकुल मन, विकल मुकुल मन विरह व्याकुल तन, नैन सजल बन नारी तरसत है. चाह लेवे मिलन की, चाह लेवे मिलन की, राह जो वे साजन की, रागनियो रागन की झारी बरसत है, बारी बारी बरसत है. ती विरोध कंठिता मानिनी प्रणयिनी अशी वाट पाहत उभी सज्जात आपल्या प्रियकराची, दिलाच्या सुलतानाची. सूर्यदेव अस्ताचलाकडे निघालेत. तिचा प्राणसखा तिच्या मंदिराकडे येण्याची वाट पाहते. ती प्रतीक्षा करते. या प्रतीक्षेची व्यथा हीच या रागमालेची कथा. गोरज मुहूर्तापासून तो गोपाल मुहूर्तापर्यंत तिचा प्रवास. एक रागमाला, एक रत्नमाला. राग मुलतानी ते भैरवी.
बेदिल हा दिल रुबा जीवाचा छळते ही बेचैनी, आज दिलाच्या सुलतानास्तव झुरते ही मुलतानी. मानत नाही जिय रामोरा तुन बिन गवन किनो कीता हो जाए बसेरी. मानत नाही जिय रामोरा तुम बिन मानत नाही जिय रामोरा. कौन देश गवन किनो कीता हो जाए बसेरी. मानत नाही जिय रामोरा तुम बिन मानत नाही जिय रामोरा. तुम बिन मानत नाही जिय रामोरा. कौन देश गगन कीनो कीता हो जाए बसेरी. मानत नाही जिय रामोरा तुम बिन मानत नाही जिय रामोरा. तुम बिन दोघांची फडफड म्हणजे मावळतीच्या साक्षीनं माझ्या प्रियकराचा संदेश घेऊन हे कबूतर माझ्या मंदिरात आला असणार. छे, पण याची चोच रिकामी आहे, पायही मोकळे आहेत. मग कशासाठी आलं हे कबूतर या मंदिरात? कशासाठी आलं हे कबूतर? मंदिरी ह्या पारवा का व्यर्थ शोधी गारवा. उष्ण हे निश्वास माझे धुंद गाती मारवा. धुंद गाती मारवा. गमदानी रे नीरे धनी ध रे नी ध मगरे गमधा मगरे नी धनी ध रे रे सा. सूर्यबिंब क्षितिजाला टेकलं म्हणजे अंधाराचं राज्य आता सुरू होणार. प्रणयजनांचा खरा दिवस आत्ता उगवणार. पण या संधी प्रकाशामुळे मन असं अस्वस्थ का होतं? रजनी देवीचं राज्य सुरू झालं तरी अजून हा आला नाही. खरंच किती प्रतीक्षा करायची. पण खरंच किती वेळी मी संकेत रात्रीचा ठरला होता. मी उगाचच प्रतीक्षा करीत होते. सगळे तयारी करायला हवी ना. त्याला हे मंदिर कसं प्रसन्न दिसायला हवं, प्रसन्न दिसायला हवं. कमल चरण करीत स्मरण, कमल चरण करीत स्मरण. नमन सर्व मंगला, तन मन हो भाव सुमन. यमन येथ रंगला.
रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला तरी अजून याची चाऊल नाही. किती उशीर हा. सखे सखे, तू त्याला निरोप दिला होतास ना ग? काय म्हणतीस? माझा रुसवा त्याला फसवा वाटेल? शक्य आहे? प्रियकर येता लजवंतीची विरेल ही रसवंती, भूज मनीचे गाईल तेव्हा नाजूक जय जयवंती, नाजूक जय जयवंती, नाजूक जय जयवंती. सजन हित आवन कह गए आज, सजन हित आवन कह गए आज, बंगर मोरे काहे ना आए आज. सजन हित आवन कह गए आज, सजन हित आवन, सजन हित आवन, सजन हित संपून गेला तरी अजून हा कसला ग जीव घेऊ खेळ. सखे सखे, तू त्याला निरोप सांगितला होतास ना ग? मग हे असं छे, मध्यरात्र सुद्धा झाली. मध्यरात्र ये उंबरठ्यावर सुटला नाही उखाणा, शहाण्यासही वेड लावी हा असला खुळा अडाणा. मध्यरात्र देखील टळून गेली तरी अजून सखे सखे, मनात एक अशुभ शंका येते. तो दुसरीकडे तर कुठं गेला नसेल? सवतीच्या मंदिरात रमला माझा मानस हंस, मंचक झाला वंचक सखये मुखरित मालव कंस. रात्रीचा शेवटचा प्रहर. त्याला यायचंच असेल तर त्यानं निदान रात्र सरण्यापूर्वी तरी यावं. थांब थांब, दीपज्योती विजू नकोस, थांब. नाही, चाहूल नव्हती, केवळ आभास. म्हणजे रात्र सरली पण तो आला नाही. आता तो यायचाही नाही. परमेश्वराजवळ एकच प्रार्थना आहे की हा परमेश्वरा, हा प्रीतीचा शाप कुणालाही देऊ नकोस, यापुढं कुणालाही देऊ नकोस, कधीही देऊ नकोस. नको प्रीतही नको प्रतीक्षा, उपेक्षिताही नारी, हेच मागणे आज मागते सख्या तुझ्या दरबारी. जात प्राण सरी.
पण पहाटेची दिव्याची ज्योत विजू विजू झाली. आकाशातला मंद प्रकाश देखील हळूहळू नाहीसा व्हायला लागला. थांब चंद्रा परतसी का आवरोनी शर्वरी, कुठवरी ही सावरील मज विरहिणी आसावरी. रे मा पदा नी धा मा ग रे मा नी दा सा रे ग रे नी धा धा दा पा मा पदा ग रे रे पंच उषक घाल. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. मंदिरात रात्रभर आश्रय घेणारा तो पारवा देखील उडाला. पण तो अजून आला नाही. कदाचित उद्या येईल. छे, पण रात्र तर सरली, म्हणजे काल तो आला नाही, पण आज येईल नक्की. रात्र सरली, रात्र सरली तरीही उरली प्रीतीची ही थोरवी. शब्द होती मूक तेव्हा रंगतेही भैरवी, रंगतेही भैरवी. दिर 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 तानू तान तन दे ना दिर 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 तान